रोहितदादांनी सुद्धा विधानसभेत प्रश्न नशेखोरीवर विचारलेला मांडलेला, योगायोगाने त्याच दिवशी मी सुद्धा लोकसभेत नशेखोरीवर प्रश्न मांडला. हे काय ठरवून नव्हतं, ही परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्यामुळे हा प्रश्न मांडावा लागला. केंद्राने सुद्धा, माझा प्रश्न वेगळा होता आणि केंद्राने ह्या नशेखोरी थांबवण्यासाठी आणि नशेखोरीच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना त्यातनं बाहेर काढण्याचा होता. मात्र ह्या सांगली जिल्ह्यात मी मुद्दामून त्यांना सांगितलं की ह्या नशेखोरीतनं गुन्हेगारी वाढत आहे का पोलिसांचा दुर्लक्ष, पोलिसांच्या खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांवर अति फ्रीडम, ज्या माध्यमातून भ्रष्टाचार, अवैध धंदे हे राजरोज खुलेआम सुरू आहेत, ह्याला आळा घालण्याची गरज आणि निश्चित ही जबाबदारी पालकमंत्र्यांवर येते, मुख्यमंत्र्यांवर येते का आज मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत. आणि सांगली जिल्ह्याला मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रचार वगळून अजून आले नसल्यामुळे त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी इथं यावं आणि ह्या निवडणुकीच्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचे सर्व पक्षांचे आज मुख्यमंत्री म्हणून तिथं आहात आणि सांगली जिल्ह्यात खरंच आणि खास करून सांगली शहरात ही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. गरज पडली तर इतर चांगले अधिकारी ह्या ठिकाणी आणून सुद्धा तो प्रयत्न केला.